आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आहे। मनोज जरांगे पाटलांनी जो शब्द दिलाय त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांचा शब्द पाळलेला आहे, परंतु या सरकारने आहे तो शब्द पाळलेला नाही आहे। आज आणि आम्हाला हे आरक्षण ओबीसी मधूनच आम्ही आरक्षण घेणार तोपर्यंत ज्योत्स्ना पाटील। आज जो मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई इथं जे उपोषण चालू केलं आहे त्या उपोषणाला माझ्या महिला भगिनी आणि माझे पुरुष बांधव या सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। आज आपण बघतोय 7 ते 8 महिने झाले हे उपोषण चालू आहे आणि आपल्याला सरकारकडून तारकावर तारखा मिळालेल्या आहेत। तर आता हे जे मराठी बांधव आहेत ते फक्त उठून पेटलेले आहेत आणि आम्ही कसल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आहे। मनोज जरांगे पाटलांनी जो शब्द दिलाय त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांचा शब्द पाळलेला आहे, परंतु या सरकारने आहे तो शब्द पाळलेला नाही आहे। आज आपण बघतोय प्रत्येक जिल्ह्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे, तरी सुद्धा हे सरकार मानायला तयार नाही आहे की ह्यांना कुणबीमध्ये समावेश व्हावा। आता आम्ही सर्व मराठा बांधवांनी एकी केलेली आहे आणि आम्हाला हे आरक्षण ओबीसी मधूनच आम्ही आरक्षण घेणार तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। काही झालं काही केलं तरी आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहोत। मला एकच सांगायचं आहे की आरक्षण हा आमचा हक्कच आहे आणि तो मिळवण्यासाठी जे जरांगे साहेब धडपड करत आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत आम्ही मुंबईपर्यंत नाही जाऊ शकत, पण आम्हाला वाटतं की आम्ही इथून काहीतरी लढाई लढावी या उद्देशाने आम्ही इथे आलो आहेत। आणि आमचे सोलापुरातले जे बंधू जातात आरक्षण मागण्यासाठी किंवा तिथं काय आपला हक्क आहे तो मागण्यासाठी, त्यासाठी आम्ही इथं महिला आलेलो आहेत। आता जरांगे साहेब जर आता तिथं लढाई लढण्यासाठी जातात, आमचे बंधू चाललेत, तर त्यांना जर कुणी तिथं अडचण करण्याचा किंवा पकडण्याचा असा प्रयत्न जर केला तर आम्ही इथं सगळ्या कुठले आमदार खासदार आहेत त्यांच्या दारात जाऊन आम्ही आंदोलन करू आणि तिथं आम्ही आपल्या उपोषणाला बसूया असं आम्ही ठरवले महिलांनी सगळ्या।